अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. सायंकाळनंतर अहिल्यानगर शहर, उपनगर व दक्षिण जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. बुधवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अहिल्यानगर शहरात ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. सुमारे अर्धा ते 1 तास हा पाऊस सुरू राहिला. शहर व उपनगरातील अनेक भागात झाडांच्या फांद्या तुटल्या, तसेच काही ठिकाणी विजेंच्या ताराही तुटल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. वादळी वाऱ्यामुळे हातगाड्यांवर विक्री करणाऱ्या लहान व्यापाऱ्यांचे साहित्य भिजून नुकसान झाले. काही भागात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली. या दरम्यान दक्षिण जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी व श्रीगोंदा तालुक्यातील अनेक भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. या भागात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काही ठिकाणी शेतीच्या पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पारनेर, कर्जत, जामखेड तालुक्यामध्ये काही भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आधीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानंतर आता पुन्हा पावसाने उपस्थिती लावल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही भागात खरीपाच्या पेरण्यांच्या तयारीला वेग आला असून अचानक येणाऱ्या वादळी पावसामुळे नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे. तर आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात, विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला ऑरेंज अलर्ट करण्यात आलाय. उर्वरित राज्याला येलो अलर्ट देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.